नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. यावर्षी ज्येष्ठ महिना हा 2 महिन्याचा असणार आहे, कारण 3 वर्षांनी येणारा धोंड्याचा महिना यावर्षी ज्येष्ठ महिन्यातच आलेला आहे. तर बघा, 17 मेपासून ते 15 जूनपर्यंत धोंड्याचा महिना हा आपण साजरी करायचा आहे. धोंड्याच्या महिन्याला अधिक मास किंवा मलमास म्हणून देखील ओळखले जाते. धोंड्याचा महिना हा आपली आध्यात्मिक प्रगती वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. तर या धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्याला काही नियमांचे पालन हे करायचे आहे. अधिक महिन्यात काही प्रभावी सेवा देखील केल्या जातात. त्यासोबतच लेक जावयाला वाण देखील दिले जाते. तर ते वाण काय द्यावे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, धोंड्याचा महिना तेवढाच पवित्र आहे, पण याला मलमासही म्हणतात. तर का म्हणतात, तर बघा, या महिन्यामध्ये कोणतंही शुभ काम आपण करत नाही. वास्तुशांती म्हणा किंवा लग्न, बारसं, तर हे आपण करू शकत नाही. धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर अखंड राहावी यासाठी आपण या धोंड्याच्या महिन्यामध्ये त्यांची सेवा आपण करत असतो. कारण बघा, जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाचं आहे, पालन करण्याचं काम भगवान विष्णूंचं आणि मोक्ष मिळवून देण्याचं काम हे भगवान शंकरांचं आहे. त्यामुळे हा संपूर्ण महिना आपल्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. सेवा करण्यासाठी, दान धर्म करण्यासाठी. लेक जावयाला या महिन्यामध्ये मानपान त्यांचा करायचा असतो, कारण ते साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडा असतो आणि या महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते. तर हा अधिक महिना आहे. या महिन्यामध्ये आपल्याला काही गोष्टी या टाळायच्या आहे. तर बघा, तुमच्या घरामध्ये जर लेक जावई असेल किंवा नसेल, तर तुम्ही तुमची पुतणी असेल किंवा भाची असेल, तर त्यांचा देखील मानपान तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. या महिन्यामध्ये दानाला खूप महत्त्व आहे आणि सर्वात महत्त्वाचं, लेक जावयाला दान करायचं. यासोबतच देवांना देखील वाण हा दिला जातो. वाण हे खूप महत्त्वाचं आहे आणि वाण देताना 33 हा अंक खूप महत्त्वाचा आहे, कारण 33 कोटी देव तुम्ही जर या अधिक मासामध्ये, या अधिक महिन्यामध्ये तुम्ही जर देवांना वाण देणार असाल, तर तुम्ही कुलदेवीला जाणार असेल तर तुमच्या कुलदेवीला देखील तुम्ही वाण देऊ शकता किंवा जवळपास मंदिर असेल तर तिकडेही तुम्ही देवाला वाण देऊ शकता. रामाचं मंदिर असेल, बालकृष्णाचं, भगवान विष्णूंचं किंवा जे तुमचं आराध्य दैवत असेल तर त्यांना देखील तुम्ही वाण हा देऊ शकता. तर वाणामध्ये तुम्ही बत्तासे देऊ शकता किंवा अनारसे तर हे देखील देऊ शकता. फक्त देताना आपल्याला 33 या अंकामध्येच द्यायचं आहे. किंवा जेव्हा तुम्ही धोंडा खायला जाता, माहेरी जाता, तेव्हा आई ही 33 अनारसे देते. 33 हा अंक 33 कोटी देवांचं प्रतीक आहे. म्हणजेच तुम्ही 33 बत्तासे किंवा अनारसे देता तेव्हा ते 33 कोटी देवांना अर्पण केले असा त्याचा अर्थ होतो. त्यासोबतच तुम्हाला जर मुलगी नसेल तर तुम्ही जिला मुलगी मानलं असेल तर तिला देखील तुम्ही वाण हा देऊ शकता. त्यासोबतच या महिन्यामध्ये आई मुलीच्या जोडव्यामध्ये वाढ करत असते, जेणेकरून मुलीच्या सौभाग्यामध्येही भर टाकला जातो आणि हाच काळ आहे की यामध्ये मुलगी आईची ओटी देखील भरत असते. आईची, आजीची किंवा मावशीची देखील तुम्ही ओटीही भरू शकता. हा पुरुषोत्तम मास खूप महत्त्वाचा आहे. तसेच या धोंड्याच्या महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही धार्मिक स्थळी जाणार असाल तर तुम्ही वाण हा घेऊनच जा. कुलदेवीला जाणार असाल किंवा खंडेराव महाराज यांच्या मंदिरामध्ये जाणार असाल, अक्कलकोटला जाणार असाल, तरीही तुम्ही वाण घेऊन जा. किंवा ज्यांना जाणं शक्य नाही तर त्यांनी घरातच करा. पण या महिन्यामध्ये वाण हे नक्कीच द्या. हा महिना खूप पवित्र आणि सुंदर महिना आहे. या महिन्यामध्ये केलेले दान कधीही वाया जात नाही. देवाला वाण देत असतो त्याचे फळ हे खूप मोठ्या प्रमाणात मिळत असते आणि या काळामध्ये केलेली सेवा अनंत काळ तुमच्यासोबत राहत असते. त्याचं फळही तितक्याच प्रमाणामध्ये मिळत असते. तुम्हाला कितीही सांसारिक, आर्थिक, मानसिक कष्ट असेल तरीसुद्धा या महिन्यामध्ये सेवा केली तर त्याचं फळ हे नक्कीच मिळतं. तर या महिन्यामध्ये कोणते नियमांचे पालन करावे, तर बघा, हा महिना देखील खूप पवित्र आणि सुंदर महिना आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार हा टाळायचा आहे. म्हणजेच मांसाहार या महिन्यामध्ये आपल्याला करायचा नाही. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे याची काळजी ही नक्कीच घ्या. संपूर्ण अधिक मासामध्ये मांसाहार आपल्याला टाळायचा आहे. भगवान विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे आणि भगवान
माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरामधून माता लक्ष्मी कधीही जात नाही. ती अखंड वास त्या घरामध्ये करते. त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा देखील तितकीच महत्त्वाची आहे. तिने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा यासाठी भगवान विष्णूंची आपल्याला या धोंड्याच्या महिन्यामध्ये सेवाही करायची आहे. यासोबतच या महिन्यामध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचे देखील पालनही करायचे आहे. तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही या महिन्यामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करा. हा महिना खूप पवित्र आहे, त्यामुळे जमेल तर तुम्ही आवर्जून हे करा. यासोबतच या महिन्यामध्ये दानधर्म जास्तीत जास्त करा. आपल्याकडून कोणाचा अपमान होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. कोणाला दुखवू नका. तर आवर्जून या गोष्टींची आपल्याला या धोंड्याच्या महिन्यामध्ये काळजी घ्यायची आहे.